हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर मी असं अधूनमधून व्लॉग टाकत असते. प्लीज तुम्ही सपोर्ट करा. आणि मला खूप बॅक पेनचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितले, त्यामुळे व्लॉगसुद्धा करत नाही आहे. तर आता डॉक्टरांना दाखवून आले, 3 महिने कोर्स कंप्लीट करायला पाहिजे. विटॅमिन B12 खूप कमी झाले, त्यामुळे आता मी ते कोर्स कंटिन्यू करते. आता मी डीमार्टला चाललेलं आहे थोडंच शॉपिंग करण्यासाठी आणि वेट लॉस करायचं थोडं विचार करते, त्यामुळे थोडंसं ग्रॉसरी घ्यायला चाललं आहे. तर आता आम्ही इथं जातो आहे. दोघं पिल्लूला इतकं खुश झालं, त्यांना आठवडाभर बाहेरच घेऊन गेलं नाही कुठं पण. ते स्कूलला जायचं, परत यायचं. सात्विका आणि खुशी तर कुठेच बाहेर नाही गेलं, आजच गेलं होतं म्हणून ते दोघं खुश होता. आणि संध्याकाळी इतकं छान हवा सुटलेलं होतं. आणि पुण्यातलं तर ट्रॅफिकच कायमचंच असतं. डीमार्टला जाताना हे एक चौकामध्ये नेहमी संध्याकाळीच्या वेळ ट्रॅफिक असते. त्यानंतर आम्ही डीमार्टला आलो. इथं अभिरुची डीमार्टलाच आम्ही जास्त करून इथंच येतो आहे ग्रॉसरी घ्यायला. तर आम्ही डीमार्टला आलो आहे. आणि डीमार्टमध्ये काय झालं, मला व्हिडिओ शूट करायचं आठवणच नाही आलं, लक्षात नाही आल्यामुळं तर इथं त्यांनी सामान काढून ठेवत होता, म्हणून इथंच शूट करायला लागले मी. तर सात्विक आहे ना मोबाईल घेऊन बसलं होतं, कारण ते एक पण सोडत नाही आहे. तिथं सगळंच आणायला पाहिजे, जे काही ट्रॉलीमध्ये टाकलेलं असते ते सगळं आणायला पाहिजे, त्यामुळे त्याला मोबाईल लावून दिलं होतं. बाहेर आल्यानंतर इथं आईस्क्रीम खाते आम्ही. तर मला नेहमीप्रमाणे मँगो आवडते, मी मँगो घेतले. त्यांनी अमेरिकन नट्स म्हणून ते ट्राय केलं नवीन. त्यानंतर इथं खुशी पण आईस्क्रीम खाते आणि सात्विकला पण जास्त करून स्ट्रॉबेरी मिल्कशेक आवडते, म्हणून ते सुद्धा स्ट्रॉबेरी मिल्कशेकच घेतल्या. आणि आता आईस्क्रीम खाऊन इथं थोडंसं टाईमपास करतो आहे. छान वाटते आईस्क्रीम खायला, म्हणून थोडं आईस्क्रीम खात मी एन्जॉय करत होता. त्या आणि तर सगळं घेऊन आले आम्ही बाहेर. इथं ग्रॉसरी, तिथंच एक गार्डन पण होता, म्हणजे नर्सरी होतं. तिथं खूप छान असते. प्लांट्स पण खूप महाग असते, 300-400ला एक असते. थोडंसं महागच असते, पण छान असते प्लांट. तर मी तर काय घेत नाही आहे, प्रत्येक वेळ बघून येते नुसता, कारण आम्ही गावाकडे गेलं तर आठवडाभर तिकडेच राहतो आहे, म्हणून ते वाळून जाते सगळं. मग त्यानंतर आम्ही प्रत्येक वेळा डीमार्टला आलं तर आमच्या सात्विक आणि खुशी तर हे जम्पिंग खेळायचं फिक्सच झालं आहे. इथं ते दोघं जम्पिंग खेळत होता, त्यांचं मस्त चाललेलं होतं आज, कारण गावाकडे गेलं होतं मागच्या महिन्यामध्ये. त्या आल्यानंतर आम्ही कुठंच घेऊन नाही गेलं त्यांना. आणि इथं खुशीचं स्ट्रगल बघा कसं करते. खुशी वर चढायचा प्रयत्न करत होतं, पण ते काय फ्रॉक पायामध्ये अडकत होतं, म्हणून खाली पडलं ते. तर असंच पळापळी करत थोडे खेळ. त्यानंतर मी खुशीला घेऊन इकडं ट्रेनमध्ये बसवायला गेले. ट्रेनमध्ये बसलं, ती एकटीच होतं, कोणीच नव्हतं ट्रेनमध्ये. सगळं जम्पिंग खेळायचंच चाललेलं होतं मुलांचा. आणि ट्रेन मोकळं होतं, खुशी एकटीच बसले. तर ते शांत बसत नव्हतं, एकटी असल्यामुळे काय इकडं तिकडं ते लॉक काढायला प्रयत्न करत होतं ते. म्हणून मी 2 राऊंड झाल्यानंतर त्याला काढून बाहेर घेतलं, कारण ते खूपच वळवळ करत होतं लॉक काढण्यासाठी. त्यानंतर मस्त खेळला आज खुशी आणि सात्विक. थोडं त्यांना पण चांगलं वाटलं, कारण कुठेच नाही बाहेर घेऊन गेलं तर मुलांना असं अडकल्यासारखं होतं, घरात ठेवून कोंडल्यासारखं होतं. तर आज त्यांचं पण थोडंसं एन्जॉय पूर्ण केलं आहे आम्ही. त्यानंतर येताना रोडवरती थोडं खूप जास्त पाणी होतं. म्हणजे आता पुण्यामध्ये ना 2-3 दिनपासून पाऊस चालू आहे. असं ऊनच नाही पडलं जास्त करून, थोडंच ऊन कधी कधी पडतंय, नाहीतर पाऊस आणि थंडगार वातावरण आहे आता सध्या. त्यामुळेच रोडवरती पण पाणी होतं. आणि येताना आम्ही पार्लरला गेलो. इथं 9 वाजले तरी पण मला पार्लरला जाऊन आयब्रो करायचं होतं, कारण उद्या दुपारी मी जाऊ शकत नाही, त्यामुळं तिथंच येताना करून आले. आता 9:30 वाजले मी घरी यायचंपर्यंत सात्विकला काही दम निघालं नाही आहे.
लगेच खेळणी काढून खेळत बसला, असं सगळे कपडे बिपडे खाली टाकून ना त्याचं ते मस्त ते खेळत बसले मग ते खेळून एन्जॉय करत होता. आणि मला आता अजून स्वयंपाक करायचा आहे. 9:30 वाजलेला आहे आता. तर मी आता स्वयंपाक करून घेते. स्वयंपाकमध्ये शिरवायचं उपमा बनवायचं होतं मला. तिथे आईस्क्रीम खाल्ल्यामुळे जास्त भूक पण नव्हतं आणि त्यामुळेच इथं मी बनवायला घेतले. तर थोडंसं तेल टाकून ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिरवाई टाकून छान भाजून घ्यायचं. थोडंसं स्मेल येतं त्याचा, तसं भाजून घ्यायचं. 2 मिनटं नाही, 2 मिनटं, जास्तीत जास्त 2 मिनिटं. 1 मिनिट भाजलं तरी पण होऊन जाईल. थोडंसं भाजून घेतल्यानंतर त्यानंतर थोडं तेल टाकून मोहरी आणि जिरं टाकून हिरवी मिरची, शेंगदाणा हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं. त्यानंतर कढीपत्ता टाकून आणि कांदा टाकून छान भाजून घ्यायचं. तर कांदा लालसर रंग व्हायचंपर्यंत थोडं भाजून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी टोमॅटो अर्धेच घेतले मी इथं टोमॅटो. जास्त आंबट मला नाही आवडत, त्यामुळं अर्धेच घेतले टोमॅटो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. ते क्लिप इथं मिस झालं आणि हळद टाकून छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. जेवढं बघून घालायचं, शिरवळ बघून किती आहे त्यानुसार पाणी घालायचं. ते पाणी एक उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये शिरवळ जेवढं त्याच्यामध्ये नुरतात तेवढंच टाकायचं. ते टाकून शिजवून घ्यायचं 5 मिनटं. तर लगेचच तयार होतं. हे आम्ही अगदी 10-15 मिनटात पण बनवू शकतो. खूप इझी रेसिपी आहे आणि 2 मिनटं वाफेवरती शिजवून घेतल्यानंतर असं तयार आहे शिरवाईचा उपमा. आणि त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर टाकून गार्निश करायचं. मस्त दिसते दिसायला आणि खायला पण खूप टेस्ट लागतात. नक्की एकदा रेसिपी ट्राय करा. हे आता आम्ही जेवण करून घेतो आहे. जेवण झाल्यानंतर इथं मी डीमार्टमधून आणलेला तुम्हाला ग्रॉसरी दाखवते. पिल्लूला जेवण घातलं आणि ते दोघांना झोपवले. मस्तपैकी दोघं झोपले आणि मी इथं व्हिडिओ शूट करते. तुम्हाला जे काय आणलं आहे डीमार्टमधून ते दाखवते. तर खूप काही जास्त नाही आणलं. तर कम्फर्ट संपलं होतं आणि पावसाळ्यात कम्फर्ट तर लागतातच, त्यामुळे कम्फर्ट घेतले. आणि सगळं छोटे मोठे जे काही खाऊ सात्विकला आणि बॉटल त्यालाच स्कूलला घ्यायला लागतं आहे. आणि नवीन एक ट्राय करू म्हणून चांपचं हे अगरबत्ती आणलं. तर थोडंसं वेगळं स्मेल येईल म्हणून हे घेऊन आले, चांगलं असेल म्हणून. त्यानंतर मुरमुरा घेतले. तर मुरमुरे तर अधूनमधून पोरं खातात त्यामुळं आणले आणि आम्ही पण खातो आहे. सगळं डाळी वगैरे हे थोडंच आणलं आहे, बऱ्यापैकी जास्त नाही आणलं. कारण आता परत गावाकडे जाणार आहे आम्ही, त्यामुळं थोडंच घेऊन आलं आहे. जे काय लागतात तर ते परत घेऊन यावं म्हणून. माझं मिस्टर येणार हे तुटून ठेवलं होतं चाकू, त्यामुळे एक नवीन चाकू आणले. जसं हे एक ग्रीन टी आणले जे की वेट लॉस मध्ये थोडं मदत होतं. आणि हे हनीचं आणले. तर मला वेट लॉस करायचं आणि मी ड्रायफ्रुट्स वगैरे आणायचं म्हणून डीमार्टला गेले. मिस्टर म्हणले मी ते घेत होतं ड्रायफ्रूट वगैरे, पण त्यांनी म्हणलं ड्रायफ्रूट तर वेट जास्ती करण्यासाठी असते, वेट कमी करण्यासाठी नसते म्हटले त्यांनी. तसंच भिजवून खाऊ शकतो आपण, पण मिल्कशेक करू शकत नाही. मिल्कशेक पिलं तर अजून वेट वाढते त्यांनी तसं म्हटलं. त्यामुळं मी घेतलेलं नाही आहे ते ड्रायफ्रुट्स वगैरे. चला असं फ्रूट किंवा व्हेजिटेबल्स वगैरे आणते उद्या. आजच आणायचं होतं पण आम्हाला यायला खूपच उशीर झालं. आम्ही 6ला घरातून निघालो होतो पण यायला 9:30 वाजले. 7:30-8 पर्यंत आम्ही डीमार्टमध्येच होतो. त्यानंतर बाहेर आल्यावर हे दोघं पिल्लू, एक
तासभर खेळले तिथंच 8:45 झालं होतं. त्यानंतर आम्ही येताना रस्त्यामध्ये खूप पाऊस चालला पुण्यात आता, त्यामुळे ना पाणी पण होतं, हळूहळू यावं लागलं. त्यानंतर मी इथं सुद्धा गेलो होतं पार्लरमध्ये. ते मी नेहमी जे करते ना त्या इथे नव्हतं आयब्रो करण्यासाठी, त्या दुसऱ्या दीदी होता, त्यांनी माझा आयब्रो करायला 25 मिनिटं घेतलं, 20-25 मिनिटं तिथंच थांबलोय. घरी यायला 9:30 वाजले. त्यानंतर जेवण वगैरे करायला थोडं उशीरच झाले. मी जेवण वगैरे करायला 10 वाजले, 10-10:30 वाजले. जेवण करून आता दोघं पिल्लूला त्यांना पण खाऊ घालून मग ते दोघंला झोपून मी व्हिडिओ शूट करते. हे मी डीमार्टमध्ये आणलेलं सामान झाला आणि मी डीमार्टमधून 2 टी-शर्ट घेतले. आता खूप दिवस झालं मी डीमार्टमधून शॉपिंग करत नव्हता. मी तोशिबाग वगैरे गेलं तर तिथूनच आणत होतं, पण आज आहे ना हे आवडले मला डेली वेअरसाठी. टी-शर्ट छान वाटलं, बघू शकते, घातल्यानंतर छान वाटते अजून, जे की कम्फर्टेबल होते एकदम. त्यामुळे मी हे एक घेतलं आणि दुसरं एक घेतले, अजून एक गेलं. मी साईडला ठेवलं होतं आधीच ते दाखवण्यासाठी, त्यामुळे तिकडं मागे राहिलं. हे पण छान वाटते घातल्यानंतर. क्वालिटी पण तशी छान आहे, जास्त दिवस टिकतात. फक्त 200 रुपयाला एक होतं. खूप छान आहे क्वालिटी वाईज तरी, आणि घातल्यानंतर पण डेली वेअरसाठी खूप कम्फर्टेबल आहे. मी घालून सुद्धा बघितलं, आल्यानंतरच घालून बघितले, कारण मला दम निघत नाहीये. मी जरा लांबून व्हिडिओ शूट करायला लागले, आवाज येते का नाही काय माहिती. तर असं होतं. कशी मला न माहीत असताना हे ट्रॉलीमध्ये टाकले, कधी टाकले मी बघितलं नाही. त्याच्या हातात होतं, खेळत होता. परत हे क्लचर पैसे होतं, मला माहीतच नाही ते खेळत होतं, पण कधी टाकले काय माहिती ट्रॉलीमध्ये. आणि ट्रॉलीमधून सात्विकचे पप्पा सगळं त्यांना काढून देत होता, सगळं सामान डीमार्टमध्ये. त्यामुळं त्यांनी हे पण काढून दिलं. मी असलं तर हे काढून ठेवलं असतं तिथंच, पण त्यांनी होतं म्हणून त्यांनी तसंच, मी घेतलं असेल म्हणून तसंच बिल करायला ठेवले. पण क्यूट आहे, घेऊन आले कशी. हे कुठं क्लचर कशी होतं, हे नेमकं हँडमध्ये घालायचे का किंवा हेअरला घालायचे ते मला कळतच नाही. आय थिंक हे हँडमध्ये घालायचं असेल क्रिस्टल बीडचं. पण छान आहे, एकदम वाव आहे. असे छोटूस हे कशाला आवडलं असेल मे बी, म्हणून ते त्याचं शॉपिंग करून हे घेऊन आले. त्याला एक कॅट आवडते खूप, म्हणजे खूप कॅटचा हेड आहे. कॅट आवडते म्हणून कॅट घेतलं होतं, पण ते तिथंच खेळून त्याला बोर झाले, नको म्हणून तिथंच ठेवून आलं. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला हे ब्लॉग आवडलं असेल. ब्लॉग आवडलं तर प्लीज एक लाईक करा, आणि नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.